नमो बुद्धाय. जय भीम. 14 एप्रिल निमित्त साकेत बुद्ध विहार इथे धम्मजीवन आणि साकेत बुद्ध विहार समिती यांच्या माध्यमातून ध्यान आणि धम्म शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 7, 8 आणि 9 एप्रिल 2026 रोजी साकेत बुद्ध विहार, साकेत नगर, पेठेनगर, छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत नॉन रेसिडेन्शियल शिबिर हे असणार आहे. इथे आपल्याला शिबिरासाठी कसलीही अट नाही आहे. वयाची अट ही 18 वर्ष पुढील आहे. परंतु जे विद्यार्थी ज्यांना ध्यान साधनेमध्ये आवड आहे किंवा ज्यांनी थोडाफार ध्यानाचा अनुभव घेतलेला आहे, असे विद्यार्थी जे बसू शकत असतील 3 दिवसासाठी, तर त्यांना आपण घेणार आहोत. त्याचबरोबर 18 वर्षावरील सर्व ज्यांनी ध्यान शिबिराचा आधी अनुभव घेतला असेल किंवा नसेल, अशा सर्व उपासाधकांसाठी हे शिबिर खुले आहे. सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. आजान महाबोवा यांच्या प्रशिक्षणामध्ये ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये लुंगपोर विरियंग यांच्या मार्गदर्शनामध्ये जे भिक्षू झालेले आहेत, असे अजान ओबास, अजान फिलोट आणि भारतातील बुद्धगयेमध्ये वास्तव्यास असलेले भंते कुशलमणी यांच्या मार्गदर्शनामध्ये हे शिबिर होणार आहे. या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपली धम्म मार्गामध्ये प्रगती करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की अशी संधी ही दुर्लभ असते आणि विनयामध्ये स्थापित असलेल्या भिक्खूंच्या सानिध्यामध्ये धम्म शिकणे हे देखील दुर्लभ असते. मित्रांनो, या संधीत बुद्ध, धम्म आणि संघ या तीनही रत्नांना शरण गमन करण्याची जी संधी आहे ती आपल्याला या शिबिरामध्ये मिळणार आहे. ध्यानासोबतच आपल्याला धम्माचं विश्लेषण आणि ध्यानाचं विश्लेषण या शिबिरामध्ये केलं जाणार आहे. 3 दिवसाच्या या शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. यामध्ये काही सूचना आहेत. शिबिरात येताना आपल्याला 9 ते 6 या वेळेत यायचं आहे. सकाळी शार्प 9 वाजता यायचं आहे. आपला स्वतःचा टिफिन सोबत आणायचा आहे आणि या टिफिनमध्ये थोडासा जास्तीचा टिफिन आपल्याला घ्यायचा आहे. कारण भिक्खू संघ हा आपल्यासोबतच भोजन ग्रहण करणार आहे आणि आपल्या टिफिनमधून आपण त्यांना भोजन ऑफर करू शकता. प्रत्येक उपासकाची इच्छा असते की माझ्याकडनं भिक्खू संघाचं भोजन दान गेलं पाहिजे किंवा काही ना काहीतरी दान केलं पाहिजे. तर हे भोजन दान करण्याची संधी आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे. त्याकरिता सर्वांनी आपलं टिफिन हा सोबत घेऊन यायचा आहे. त्याचबरोबर पाण्याची बॉटल आपल्याला सोबत आणायची आहे. शिबिर कालावधीमध्ये आपल्याला विहारातच थांबायचं आहे, परंतु सायंकाळी 6 नंतर शिबिर समाप्तीनंतर आपण आपल्या घरी जाऊ शकता आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आपल्याला शिबिरामध्ये यायचं आहे. 3 दिवसाच्या शिबिर कालावधीचं जे शेड्यूल आहे ते शिबिरामध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. आपण सर्वांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून शिबिरासाठी यायचं आहे. पूर्ण श्रद्धेने आणि समर्पक भावाने जर का आपण शिबिरामध्ये सम्मिलित झालात तर निश्चित या शिबिरामध्ये आपण 3 दिवसामध्ये खूप काही गोष्टी ह्या धम्माच्या अनुषंगाने घरी घेऊन जाऊ शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. धम्मजीवन आणि साकेत बुद्ध विहार यांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. सर्व ऑर्गनायझर आणि सेवा देणारे सर्व टीम, दानदायक सर्वांचे मी इथं आभार मानतो.